व्लॉग्स. तर बरेच वर्षापासून मित्रांनो माझी इच्छा होती की गगनगिरी महाराज मठ बघावं, एक्सप्लोअर करावं. पण मला कधीच कोणी इन्व्हाइट नाही केलं किंवा मी कधीच माझ्या कुठल्याच मित्राने मला सांगितलं नाही की चला आपण जाऊया. तर आज मी आलेलो आहे तेच एक्सप्लोअर करायला. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्ही इथे कसं येऊ शकता आणि कोणत्या सीझनमध्ये येऊ शकता, एक्सपेन्स किती लागतील, कोणते कोणते ट्रान्सपोर्ट आहेत ते इकडे येतात आणि याची लोकेशन एक्झॅक्ट काय आहे. तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जर एका सबस्क्राईबनी मला मोटिवेशन भेटणार असेल तर मी अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येईल. मित्रांनो चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो तुम्ही इथे येण्यासाठी जर प्रायव्हेट व्हेकल यूज करत असाल तर गुगल मॅप्सवर तुम्ही डायरेक्ट टाईप करा गगनगिरी मठ, तर डायरेक्ट ती लिंक तुम्हाला डायरेक्ट मठापर्यंत पोहोचवेल. आणि जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करून इकडे येणार असाल तर मुंबई, पुणे आणि अलिबाग इकडनं सर्वात प्रथम तर तुम्हाला यायचं आहे खोपोलीला. खोपोली बस स्टॉपवरनं तुम्हाला शेअरिंग ऑटो मिळून जाईल गगनगिरी महाराज. तर आतमध्ये येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा तिकीट वगैरे इथे घेतला जात नाही आहे. आणि इकडे येण्यासाठी मान्सून हा एक नंबर आणि मोस्ट ब्युटिफुल सीन्स होतात इथे. तर मान्सून हा परफेक्ट सीझन आहे इकडे येण्यासाठी. मान्सूनमध्ये इकडे आलात तर तुम्हाला या प्रकारचे असे सीन्स बघायला भेटतील. एक्झॅक्ट मंदिरच्या बाजूने असा हा पाणी वाहतो, तर एक नंबर असं सीन होतो, एक नंबर बघावं असं वाटतं. आणि अशा प्रकारची ग्रीनरी बघून तर माझं तर मन प्रसन्न झालेलं आहे. हे आहे गगनगिरी महाराजच्या बॅकसाईडचं दृश्य. तर स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील आधुनिक योगी व संत होते. महाराजांचा जन्म 30 नोव्हेंबर 1906 रोजी झालेला. पुण्यामध्ये धनकरवाडी येथे तलवडे रोड आणि त्र्यंबकेश्वरला असे महाराजांच्या नावाचे 3 गगनगिरी मठ. कोल्हापूरमधील गगनबावडा येथे गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. मुंबईमध्ये मनोरी येथे गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. संगमनेर तालुक्यातील दुधेश्वरगड येथेही गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपरी या गावी गगनगिरी महाराजांचे नावाने शाळा व महाविद्यालयसुद्धा आहेत. आणि इकडे आल्यानंतर मला असं समजलं की इकडे केव्ज पण आहेत. तर मी ते केव्ज पण एक्सप्लोअर करण्यासाठी पुढे चाललेलोच. पण पुढे जाऊन आम्हाला असं कळलं की त्याचं एक पर्टिक्युलर टाईम आहे, त्या टाईममध्येच जायचं असतं. आय थिंक मी 5 वाजता तिकडे पोचलो होतो. बट ते 4 वाजेपर्यंत बंद होतं. जर तुम्ही जाणार असाल तर 4च्या आधीच जा, तरच तुम्हाला ते केव बघण्यासाठी एंट्री मिळेल. आणि पुढे गेल्यानंतर मला एक असा हेलिपॅड दिसला. इथे मस्त असं फोटोज काढले मी. हा लोकेशन एकदम भारी आहे. इथे मस्त मस्त छान छान फोटो येतात. बॅकग्राऊंडला तर हेलिपॅडचा एज अँड देन अशी ही डोंगराची सिनेरी, एक नंबरच फोटो आलेत मित्रांनो. तुम्ही पण जाल तर इथे नक्कीच थांबा आणि नक्कीच फोटोज वगैरे काढा. आणि मित्रांनो जर तुम्ही प्रॉपर गगनगिरी महाराज मठ एक्सप्लोअर केलात आणि तुमच्याकडे काही टाईम वाचला असेल तर तुम्ही अजून ॲडव्हेंचरसाठी लोणावळा एक्सप्लोअर करायला जाऊ शकता. लोणावळा एकदम 5 ते 10 मिनटाच्या डिस्टन्सवर आहे. लोणावळा घाट एन्जॉय करू शकता मान्सूनमध्ये. तर लोणावळा घाट एकदम ब्युटिफुल आणि सुंदर होऊन जातो. क्लाउड्स एकदम
रस्त्यावरच येतात. तर मीही थोडासा टाईम वाचवून लोणावळा एक्सप्लोअर करायला, लोणावळा एन्जॉय करायला गेलो. लोणावळा खंडाळा घाट, खोपोलीजवळ आलो आणि लोणावळा घाटमध्ये नाही गेलो तर मित्रांनो कसं होणार ना. तर लोणावळ्याला आलो, 1-2 रील्स बनवल्या, मस्त मस्त छानसे फोटोज काढले आणि तिकडनं थोडासा पुढे जाऊन नाश्ता केला आणि देन घरी परत पोहोचलो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग वाटली असेल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून ही व्हिडिओ सर्वात जास्त लोकांपर्यंत